जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हेगारीबाबत माहिती असावी या संदर्भात राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सोनवणे यांचे सायबर गुन्हेगारीबद्दल मार्गदर्शन ठेवले होते। श्रीकांत सावंत यांनी सायबर गुन्हेगारीबद्दल सविस्तर माहिती सांगून ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले। यावेळी राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। मी तुम्हाला 4 ते 5 फक्त प्रकार सांगतो की जे आता डिजिटल अरेस्ट वगैरे इथं संगमनेरमध्ये तर अजून एक पण केस झालेली नाही, पुण्यात त्या झालेल्या आहेत डिजिटल अरेस्टचे केस। म्हणजे एक घरच पूर्ण डिजिटल अरेस्ट शेवटी पण थोडं नरेंद्र मोदींना त्यांच्या मन की बातमध्ये सांगावं लागलं की डिजिटल अरेस्ट ही कन्सेप्ट भारतात नाही येत, फक्त आफ्रिकेमध्ये, आपल्या इथं नाही अजून डिजिटल अरेस्ट। त्या डिजिटल अरेस्टसाठी म्हणजे अनोळखी नंबरवरून फोन येतो, तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग सापडलेला आहे, तुमच्यावर केस होईल, किंवा तुमचं नातेवाईक कोणतं त्याला आम्ही पकडलेलं आहे। राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आज खास सन्माननीय श्रीकांत सावंत साहेब यांना आमंत्रित केलं होतं की त्यांनी सायबर गुन्हेगारी यावर त्यांचे विचार आणि त्यांचे मत व्यक्त करावे। आणि ज्येष्ठ नागरिक हे समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने हा एक वेगळा समाज निर्माण झालेला आहे, तर त्यांनी काय काय दक्षता घ्यायला पाहिजे हे 21वी शताब्दीचे 3ऱ्या दशकात सायबर गुन्हेगारीने एक उच्चांक केलेला आहे आणि लोकांना हे माहिती होत नाही की कशा पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे आणि त्याचे काय काय उणीवा आहे आणि काय काय कळत न कळत जे काय न कळत ते चुका होतात ते होऊ नये म्हणून त्यासाठी खास मार्गदर्शनासाठी सावंत साहेबांनी अत्यंत एक वेगळ्या पद्धतीने आम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। त्याबद्दल मी त्यांच्या संस्थेच्या वतीने विशेष धन्यवाद देतो आणि आभार मानतो। नमस्कार, मला आज रोजी राजहंस ज्येष्ठ नागरिक संघ यातर्फे सायबर सिक्युरिटी व गुन्हेगारी याच्यावर लेक्चर देण्यासाठी बोलवलं होतं, त्या अनुषंगाने मी हजर राहिलो होतो। ज्येष्ठ नागरिकांना सायबर सिक्युरिटीपासून कसं मुक्त राहता येईल या अनुषंगाने मी त्यांना माहिती दिलेली आहे आणि यासाठी आमचे संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे श्री रवींद्र देशमुख साहेब यांनी इथं मला पाठवलं आणि या लोकांनी देखील त्याला खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। सन्माननीय सावंत साहेब श्रीकांत सावंत साहेब या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आले आणि आपला अतिशय बहुमूल्य वेळ दिला। खरोखर जी माहिती आपल्याला त्यांनी सांगितली ही अतिशय मौलिक आहे, कारण आजकाल प्रत्येकाकडे हा अँड्रॉइड फोन असतो आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळा कसा दुरुपयोग केला जातो आणि आपल्याला कसं फसवलं जातं याची खूप डिटेल माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे। खरोखर आपल्याकडे जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक तुलनेने याचा वापर कमी करतात अँड्रॉइड फोनचा, पण तरुणांमध्ये हा वापर जास्त होतो। अगदी लहान मुलंसुद्धा खूप वापर करतायत आणि याच्यापासून प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे, सुरक्षित राहिलं पाहिजे। अनेक केसेस होतात, रोज आपण वर्तमानपत्रात ऐकतो, वाचतो, अनेक घटना घडतात, तेव्हा प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे। तेव्हा सरांनी येऊन खूप चांगलं मार्गदर्शन केलं। आपल्या राजहंस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्यामध्ये उपस्थित असलेले जे नेहमी आपल्याला सहकार्य करतात सगळ्या संघांना असे पत्रकार श्री सलीम भाई। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।